अगं शालू, आलीस तू? ये ग बस. थांब हं. का सारखा सारखा फोन करतोय. कट. तू काही घेणार का शालू? थांब हं जरा एकच मिनिट. कट. अगं आता काय सांगू शालू, मी किती निर्लज्ज माणूस असेल ग हा. मी स्त्री आहे म्हणून काही नेहमी मीच नमतं घ्यायचं का? माय फुट. याला काय वाटतं माझ्यात एकटीला राहायचे गट्स नाहीयेत आणि हे ठरवणारा मुळात हा कोण? गट्स नाहीयेत म्हणे. अगं शालू, हा माणूस काय खुश ठेवणार आहे यार मला. इथे साधी साडी घ्यायची झाली बायकोसाठी तर गावभर विचारत फिरणार. किती बजेटची घेऊ, कुठून घेऊ, कुठच्या रंगाची घेऊ, आवडेल का तिला. अरे तुझी स्वतःची अक्कल वापर ना. बिंडूक जसा गावभर विचारत फिरतो. आणि मुळात हे असं सगळं होतं तर लग्नच नव्हतं करायचं. तरी शालू, तरी माझं नशीब चांगलं म्हणून मी मूल न होण्याचा निर्णय ह्याच्यावर लादू शकले. नाहीतर आमची म्हातारी पहिल्याच वर्षी पाळणा हलायला हवा, मला मांडीवर खेळायला नातू हवा. अरे काय, मूल नको आहे अशातली गोष्ट नाहीये ग शालू. मूल मलाही हवं, पण त्यासाठी निदान घरात आनंदी शांततेचं वातावरण तर हवं. तरी शालू, इकडे माणसं आहेत ना जी एकामेकांशी त्यांची सूरही जुळत नाही ग. यात मूल जन्माला कसं घालायचं ही साधी गोष्ट त्या म्हातारीला कळू नये का? पुन्हा फोन. काय निर्लज्ज माणूस आहे यार. मी सारखा फोन कट करते ते ह्याला साधी गोष्ट कळत नाहीये, मला नाही बोलायचं याच्याशी. असो, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, बस तू जरा. मी ना आता फोनच स्विच ऑफ करून टाकते. स्विच ऑफ. थांब जरा, मी आले कॉफी घेऊन, बस.